जय जय गुणवंता। आज आहे नारळी पौर्णिमा आणि मी आलेलो आहे संत गुणवंत बाबांच्या दर्शनाला लाखनवडे येथे। तर चला मग आपण संत गुणवंत बाबांचे आपण दर्शन घेऊया आणि नंतर इथे तुम्हाला जो असणारा परिसर आहे संपूर्ण दाखवतो। इथे आलेले भाविक भक्त पण दाखवतो आणि आपल्याला आरती पण घ्यायची आहे। तर चला तर मग आपण आतमध्ये जाऊ आणि संत गुणवंत बाबांचे दर्शन घेऊ। हे बघा संत गुणवंत बाबांच्या दर्शनाला आज सर्व भाविक भक्त इथे आलेले तुम्हाला दिसत आहेत आणि आज नारळी पौर्णिमेनिमित्त इथे भाविक भक्तांची गर्दी आहे आणि लाईन पण लागलेली आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा आज नारळी पौर्णिमेनिमित्त संत गुणवंत बाबांच्या दर्शनाला समाधी मंदिराकडे जाणाऱ्या लाईनमध्ये सर्व भाविक भक्त लागलेले आहेत संत गुणवंत बाबांच्या दर्शनासाठी, बघू शकता तुम्ही। बघा आज नारळी पौर्णिमेनिमित्त संत गुणवंत बाबांच्या दर्शनाला सर्व भाविक भक्त इथे आलेले आपल्याला दिसत आहेत। बघा लाईन पण लागलेली आहे आणि ही लाईन जात आहे समाधी मंदिराकडे संत गुणवंत बाबांच्या दर्शनासाठी। तर बोलो संत गुणवंत बाबा की जय जय गुणवंता। चलो चल जय 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 गुणवंता। बघा आज नारळी पौर्णिमेनिमित्त संत गुणवंत बाबांच्या दर्शनाला सर्व भाविक भक्त इथे आलेले आपल्याला दिसत आहेत आणि आता आपण जात आहे समाधी मंदिराकडे गुणवंत बाबांच्या दर्शनासाठी। तो भगवान की जय। बघा गुणवंत बाबांच्या दर्शनाला आज नारळी पौर्णिमेनिमित्त सर्व भाविक भक्त इथे आपल्याला आलेले दिसत आहेत आणि इथे समाधी मंदिराचं दर्शन घेत आहे आपण आता। गुणवंत बाबांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे आपण आता। चला तर मग या समोर माऊली, चला माऊली, चला माऊली, चला माऊली, चला माऊली, जय जय गुणवंता। या समोर माऊली, चला चलत राहा। ग्लास कुणाचा होता माऊली? ग्लास ग्लास कुणाचा होता माऊली? ग्लास चला माऊली, चलत राहा। या समोर माऊली, चला माऊली दर्शन घ्या। चला या समोर, चला या समोर माऊली, येत्रा समोर, चलत राहा। चला माऊली, काय केलं माऊली? जय जय गुणवंता।
नारळी पौर्णिमेनिमित्त संत गुणवंत बाबांच्या दर्शनाला खूप भाविक भक्त इथे आलेले आपल्याला दिसत आहेत. खूप गर्दी आहे आज बघा. जय जय गुणवंता. बघा आताच आपण संत गुणवंत बाबांचे दर्शन घेतलेले आहे आणि आता आपण जात आहे बाहेर. तर चला मग. ही लाईन लागलेली आहे. समाधी मंदिराकडे जात आहे गुणवंत बाबांच्या दर्शनासाठी. ही आहे धुनी. जय जय गुणवंता. बघा आताच आपण गुणवंत बाबांचे दर्शन घेतलेले आहे आणि आता आपण जात आहे पालखीसोबत. जिथे इच्छापूर्ती झोपडी आहे तिथे संत गुणवंत बाबांची झोपलेली मूर्ती आहे तिकडे. तर चला तर मग आपण जाऊया पालखीसोबत इच्छापूर्ती झोपडीवर संत गुणवंत बाबांच्या झोपलेल्या मूर्तीचे दर्शन घ्यायला. चला मग. जय जय गुणवंता. जय जय गुणवंता. बघा संत गुणवंत बाबा लाखनवाडी इथून जी पालखी निघालेली आहे ही झोपलेल्या मूर्तीकडे जात आहे आणि सर्वजण भाविक भक्त इथे बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता. जय जय गुणवंत. महाराज जय जय गुणवंत. जय जय गुणवंत. उद्या आता चला एका हरिभावात ना हरिभावात ना महाराज तुझी जमा झाली म्हणते की नाही इकडे आता वाजवाले इकडे भरलाय का मावशी समोर? मावशी समोर भरलाय? नाही नाही
असं खात असते का बाबा? बघा सर्व भाविक भक्त इथे बसलेले आहेत एका बगीच्यामध्ये. टाकला का पाहून घ्या बाबा तिकडे बसले. लाखनवाडी इथून जिथे समाधी आहे गुणवंत महाराजची तिथून ही पालखी निघालेली आहे आणि आता हे इथे सर्वजण थांबलेले आहेत. तर इथून जाणार आहे आपण झोपलेल्या मूर्तीजवळ. जय जय गुणवंत. बघा आता आरतीला सुरुवात झालेली आहे. वंदना आरती गातो तुलाही नंदना. आरती गातो तुलाही नंदना. माता
गुणवंत बाबा की जय भगवान की जय। अजून काही जय जय गुणवंता। बघा आता इथे आरती झालेली आहे आणि जी लाखनवाडीहून निघालेली पालखी आहे ती जाता जाता झोपलेल्या मूर्तीजवळ झोपडीकडे, झोपलेल्या मूर्तीच्या झोपडीकडे, तर चला मग आपण पण तिकडे जाऊया आणि हे जे दृश्य आहे तुम्हाला जंगलातून जी पालखी जात आहे ते दाखवतो। चला तर मग